नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे शेअर मार्केट म्हणजे काय? जसं मी तुम्हाला म्हणालो होतो, की आपला मेन फोकस हा लर्निंगवरती आहे आणि आपला हा नवीन चॅनल आहे. सो मी ट्राय करत आहे, की मॅक्सिमम इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करावी आणि जे एकदम बेसिक लेव्हलला असतील, त्यांना जर माहीतच नसेल, की शेअर मार्केट म्हणजे काय? सो स्पेशली हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. सो शेअर मार्केट म्हणजे काय? तर शेअर मार्केट म्हणजे एक असं ठिकाण जिथं आपण आपल्या मालकीचे शेअर्स घेऊ शकतो. ओके. म्हणजे आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो. ओके. सो समजा माझ्याकडे बाटाचे शेअर्स आहेत. बाटा या कंपनीमध्ये भागीदारी केली आहे किंवा मी गुंतवणूक केली आहे. ओके. तो हे एक असं ठिकाण आहे जिथं आपण इझिली गुंतवणूक करू शकतो. ओके. आणि जसजसं मार्केट वर जाईल, म्हणजे जसजसं शेअरची प्राईस वर जाईल, तसतसं तुम्हाला तिथं प्रॉफिट व्हायला स्टार्ट होईल. सो तुम्ही इथं कधी पण बाईंग करू शकता किंवा कधी पण सेलिंग करू शकता. ओके. सेकंड पॉइंट आहे की शेअर मार्केट का आहे? ओके. म्हणजे एक असतं की शेअर मार्केट का आहे, तर कंपन्या ज्या बिझनेस करतात त्यांना फंडची गरज पडते. ओके. त्यांच्याकडे इन्व्हेस्टर ऑलरेडी असतात, पण त्यांचा बिझनेस एवढा मोठा असतो की त्यांना फंडची गरज पडते आणि मग ते पब्लिककडून फंड रेज करतात. सो जर ती ऑलरेडी कंपनी लिस्टेड नसेल, फर्स्ट टाइम जेव्हा ते फंड रेज करतात तेव्हा ते एक IPO लॉन्च करतात. तर IPOचा फुल फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. मी बाय द वे इथं सगळे पॉईंट लिहून काढलेत, कारण असं नको व्हायला की माझ्याकडून काही मिस व्हायला. सो दॅट्स वाय मी पॉईंट वाईज इथं लिहून काढले की आज मला काय काय कव्हर करायचं आहे आणि ज्या मेन डेफिनेशन्स आहेत, जसं की IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. सो या डेफिनेशन्स वगैरे इथं लिहून आहेत. ओके. सो जेव्हा कंपनी फर्स्ट टाइम IPO लॉन्च करते म्हणजे काय? तर ती फर्स्ट टाइम कंपनी ओनरशिप शेअर करते पब्लिकसोबत. ओके. जेव्हा IPO लॉन्च होतो तेव्हा त्याची एक लॉट साईज डिसाइडेड असते आणि त्याची बिडिंग होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉटरी सिस्टीमनुसार किंवा त्यांचं जे काही वे असेल त्यानुसार तुम्हाला ते शेअर्स अलोकेट होतात. ओके. सो तुम्ही ऐकलं असेल की मला टाटाचे एवढे शेअर्स IPOमध्ये अलॉट झाले. सो दॅट इज अ सेम. ओके. आणि त्यानंतर मग ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगमध्ये येते, जिथे तुम्ही कधी पण जाऊन तुम्हाला त्या स्टॉक्स बाय किंवा सेल करू शकता. ओके. सो हे यासाठी शेअर मार्केट आहे. सो हा एक प्रकारचा, सो माझं आधीपासूनच म्हणणं आहे की शेअर मार्केट हे एक बिझनेस आहे. सो त्याच्याकडे ॲज अ बिझनेस म्हणून पहा. ओके. सो त्याच्यानंतर मग इथं इथं तुम्ही पैसा गुंतवू शकता. ओके. मार्केटचे पण काही टाईप आहेत. एक म्हणजे इक्विटी मार्केट. इक्विटी मार्केट म्हणजे जिथं तुम्ही शेअर बाय किंवा सेल करू शकता, गुंतवणूक करू शकता. त्याला इक्विटी मार्केट म्हणतात. सेकंड टाईप आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे जिथं फ्युचर, ऑप्शन्स किंवा जे इंट्राडे ट्रेडिंग येतं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, ते सगळं येतं डेरिव्हेटिव्हमध्ये. थर्ड टाईप आहे बॉन्ड मार्केट, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात किंवा काही कॉर्पोरेट्सचे बॉन्ड असतात. चौथा टाईप आहे फॉरेक्स मार्केट, ज्याच्यामध्ये तुम्ही करन्सीमध्ये ट्रेडिंग करता. आणि पाचवा टाईप आहे कमोडिटी मार्केट. तर कमोडिटी मार्केट म्हणजे ऑइल, गोल्ड किंवा ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता. ओके. तो हे सगळे मार्केटचे टाईप झाले. त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंज. हे सगळा बिझनेस पाहण्यासाठी स्टॉक एक्सचेंज असतं. तर स्टॉक एक्सचेंजचे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत आपल्याकडे, एक NSE आणि एक BSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. सो इथं सगळा शेअर मार्केटचा व्यवहार होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर मला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर मी कुठून स्टॉक्स विकत घेऊ? तर आपण डायरेक्ट जाऊन स्टॉक विकत नाही घेऊ शकत. त्यासाठी ब्रोकर्स असतात. तर ब्रोकर म्हणजे झिरोदा किंवा मग एंजल वन किंवा ग्रो असे ॲप्स आहेत किंवा हे ब्रोकर आहेत, यांच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. सो त्याच्यासाठी कसं अकाउंट खोललं पाहिजे किंवा झिरोदाचं अकाउंट कसं ओपन केलं पाहिजे, याचा व्हिडिओ मी नक्कीच डिटेलमध्ये बनवणार आहे. सो आपण तो व्हिडिओ नंतर पाहू. पण येस, हे सगळे ब्रोकर आहेत. आणि आता ही मार्केटची जी प्राईस आहे, ती प्राईस कशी डिसाईड होते किंवा ती वर किंवा खाली किंवा म्हणजे
मार्केट पडलं किंवा मार्केट ग्रो झालं हे कसं डिसाईड होतं? तर ते मल्टिपल फॅक्टरवरती डिपेंड करतं. फर्स्ट फॅक्टर म्हणजे कंपनीची ग्रोथ किती आहे. ओके. कंपनीच्या ग्रोथनुसार ती शेअर मार्केटची प्राईस अप अँड डाऊन जात असते. सेकंड म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजे किती गुंतवणूक होत आहे. ओके. ज्या गुंतवणुकीनुसार ते मार्केट वर जातं, जेव्हा पुन्हा सेलिंग होते तेव्हा मार्केट पुन्हा खाली येतं. थर्ड पॉईंट म्हणजे न्यूज. ओके. मार्केटमध्ये कंटिन्यूअस न्यूज चालूच असतात. सो न्यूजनुसार शेअर मार्केट फ्लक्च्युएट होत राहतं. आणि अजून एक पॉईंट आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार सुद्धा शेअर मार्केट वर खाली होत राहतं. सो हे कम्प्लीट शेअर मार्केट आहे. सो हे एक बिझनेस आहे. ओके. सो ही नक्की गोष्ट लक्षात ठेवा की शेअर मार्केटला तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून बघा आणि बिझनेस म्हणूनच तुम्हाला याच्यामध्ये ग्रो करायचं आहे. ओके. सो हे हे ओव्हरऑल एक शेअर मार्केटबद्दल मी तुम्हाला आयडिया दिली आहे. ओके. बाकी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ते नक्कीच इंटरनेटवरती जाऊन सर्च करू शकता किंवा ChatGPTवरती सर्च करू शकता. कारण आजकाल एवढी इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे. सो अजून मला काही डिटेलमध्ये सांगायची गरज नाही. बेसिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. सो येस, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. आणि येस, मी जसं तुम्हाला म्हणालो की आपल्याला एक ट्रेडिंगची कम्युनिटी बिल्ड करायची आहे. सो मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण आत्ता आपला हा सेकंड व्हिडिओ आहे आणि जस्ट लर्निंग स्टार्ट होत आहे. सो लवकरात लवकर या चॅनलला जॉईन व्हा. सो कोणताच व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार आणि कोणतीच इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिस नाही होणार. सो लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत पण शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.